तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी, नुसते गोल गोल बोलू नये, भाजपचे पुन्हा आव्हान, मराठा मोर्चाची खिल्ली उडवल्याचा आरोप। शिर्डी औद्योगिक वसाहतीसाठी 100 कोटींचा निधी, डिफेन्स क्लस्टरच्या बैठकीत निर्णय झाला, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांची माहिती। ITIच्या प्रशिक्षणार्थींना आता विम्याचे कवच, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय। पूजा खेडकर दोषी, IAS पद गेले, उमेदवारी रद्द, पुढे परीक्षा देण्यासही मनाई, बनावटगिरीवर UPSCची कारवाई, नागरी सेवा परीक्षा 2022च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका। फास्टॅगवर वाहन नोंदणी बंधनकारक, आजपासून होणार नियम लागू, 3 ते 5 वर्षांचे सर्व KYC अपडेट केले जातील। EWS मधून पोलीस भरतीस तात्पुरती स्थगिती, राज्यातील मराठा उमेदवारांच्या आरक्षणाचा पर्याय धोक्यात। नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यात नवीन MIDC, अजित पवारांचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश। एकतर तू तरी राहशील, नाहीतरी मी तरी राहील, उद्धव ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान। मेडिकल इन्शुरन्स हप्ता GSTतून मुक्त करा, नितीन गडकरी यांनी लिहिले अर्थमंत्र्यांना पत्र, ज्येष्ठ नागरिकांवर अधिक बोजा नको। पूजाने नावे बदलून 12 वेळा दिली परीक्षा, गैरवर्तणुकीचे 8 मेमो, आई वडील यांचीही नावे अनेक वेळा बदलली। पंतप्रधान आवास योजनेतील घर 4.25 लाखांनी महागणार, पुढच्या आठवड्यात घरांसाठी जाहिरात, जुहू ताडदेवमधील आलिशान घरांच्या किमती जैसे थे। निवडणुकीच्या तोंडावर राज्यात गुंतवणुकीचा ओघ, छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्कर समवेत करार, 20,000 कोटींची गुंतवणूक होणार। POP मूर्तींचा मुद्दा पुन्हा उच्च न्यायालयात, राज्य सरकारला बजावली नोटीस, CPCBच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। मोटार निर्मिती उद्योगात क्रांती येणार, मुख्यमंत्र्यांचा विश्वास, मराठवाड्यात 20,000 कोटींची गुंतवणूक। लोकसभा निवडणुकीच्या धक्क्यातूनही मोदी सरकारने कोणताही धडा घेतला नाही, काँग्रेसच्या बैठकीत सोनिया गांधी यांचे मत, विधानसभा निवडणुकांवर चर्चा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।